मलिकवाडला 13.38 लाखांच्या विकास कामांचं उद्घाटन. मलिकवाड तालुका चिकोडी जिल्हा बेळगाव येथे ग्रामविकासाला चालना देणाऱ्या विविध विकास कामांचं उद्घाटन उत्साहात पार पडलं. गावातील सार्वजनिक कूपनलिका, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समुदाय भवन निर्मिती, ग्रामपंचायतीवर नूतन सौर ऊर्जा म्हणजे सोलार प्रकल्प बसवणे, तसेच माळभाग परिसरातील गटार बांधकाम अशा विविध कामांचा शुभारंभ ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या हस्ते विधिवत पूजन करून करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत अध्यक्ष अनिता इंगळे यांनी माहिती देताना सांगितलं की मलिकवाड येथे पिण्याच्या पाण्याची दीर्घकालीन समस्या दूर करण्यासाठी आमदार गणेश हुक्केरी यांनी आपल्या निधीतून सार्वजनिक कूपनलिकेला मंजुरी दिली होती. उर्वरित आवश्यक खर्च ग्रामपंचायतीने उचलून हे काम पूर्ण करण्यात आलंय. या कूपनलिकेमुळे गावातील नागरिकांना स्वच्छ व पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे. तसेच गावातील सामाजिक उपक्रमांना चालना देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समुदाय भवनच्या निर्मितीसाठी 3,76,000 रुपये, ग्रामपंचायतीवर सौर ऊर्जा प्रकल्पासाठी बसवण्यासाठी 5,30,000 रुपये आणि माळभागातील नव्या वसाहतीसह बसस्थानकानजीक मुख्य रस्त्यापर्यंत गटार निर्मितीसाठी 4,32,000 रुपये असा एकूण 13,38,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. या सर्व विकास कामांमुळे गावातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम होऊन नागरिकांना मूलभूत सोयीसुविधांचा लाभ मिळणार असल्याचं त्यांनी नमूद केलं. या उद्घाटन कार्यक्रमास ग्रामपंचायत माजी सदस्य व मल्लिकार्जुन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष एडी इंगळे, ग्रामपंचायत उपाध्यक्ष संभाजी पाटील, सदस्य पुंडलिक खोत, दिलावर नदाफ, शमा जमादार, अनिता लक्कोळे, लक्ष्मी नरविनमणी, पीडीओ आर्यू चौगुला, सचिव केबी पडोलकर, अण्णासू टाकमारे, फिरोज जमादार, सदाशिव शिरोळे, शिवाजी नाईक, मल्लिकार्जुन माने, भाऊ सुकुडचे, भारत निमनाळे, संदीप पाटील, उत्तम पाटील, संभाजी शिंदे यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी राजू कट्टीकर, बाळू गुडे, संजीवनी कुडचे, सदाशिव धरनाईक, अप्पासाहेब माळगे व मोठ्या संख्येनं ग्रामस्थ उपस्थित होते. विशाल क्रांती न्यूज प्रतिनिधी अमर माने, मलिकवाड.